तर आज पत्रकार परिषद घेण्यात आली. जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आपल्या शहरामध्ये 6 आरोंची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आज जी आपला प्रचार प्रसार जे आहे तो 5:30 वाजता आज बंद होत आहे. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीची जाहिरात वगैरे द्यायला सुद्धा आजपासून पुढे मनाई राहणार आहे. आणि त्याकरिता आपण जे 516 बूथ आहेत त्या बूथवर जवळजवळ 3055 इतका स्टाफ आपण नेमलेला आहे. त्याचबरोबर 41 बसेस आणि इतर मिनी बसेस 16, क्रुझर 52, टेम्पो ट्रॅव्हलर 20 आणि बोलेरो 6 अशा 135 वाहनांचा आपण ताफा तैनात केलेला आहे. या 516 बूथपैकी 2 पिंक मतदान केंद्रे आहेत, 1 दिव्यांग मतदान केंद्र आहे, तसेच 12 आदर्श मतदान केंद्रे तयार करण्यात आलेले आहेत. या बूथ करता 516 पोलीस कर्मचारी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 52 क्षेत्रीय अधिकारी, 72 मास्टर ट्रेनर्स यांची सुद्धा आपण नेमणूक केलेली आहे. आपल्याकडे 14 तारखेला 8 वाजता जे मतदान साहित्य आहे त्याचं वाटप आपलं वकार महामंडळ गोडाऊन क्रमांक 14 आणि 17 येथून होणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळी मतदान आपल्याकडे होणार आहे त्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी सकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान मॉकपोल होणार आहे आणि 7:30ला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. ते संध्याकाळी 5:30 वाजता मतदान प्रक्रिया संपणार आहे. मतदान प्रक्रिया संपतेवेळी 5:30च्या दरम्यान जर जास्त गर्दी आढळली तर अशा लोकांसाठी चिठ्ठ्या देऊन त्यांना रांगेत थांबवले जाणार आहे आणि त्यांचं मतदान सुद्धा पूर्ण करून घेतलं जाणार आहे. 516 बूथची सगळी व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे. व्हीलचेअर ठेवण्यात आलेले आहेत, लाईट पाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जे काय आहे बॅरिकेडिंग वगैरे प्रॉपरली करण्यात आलेलं आहे. रॅम्पची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. आज 6 आरो आहेत आपले. त्या 6 आरो यांच्याकरिता आपण 14 टेबल आणि 2 काउंटिंगसाठी 14 टेबल आणि पोस्टल बॅलेटसाठी 2 टेबल अशी 16 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणतः 5 ते 6-8 पर्यंत राऊंड होणार आहेत. अपवादात्मक एका ठिकाणी 9 राऊंड होणार आहेत. आपल्या महानगरपालिकेतर्फे मतदारांपर्यंत जे वोटर स्लिप आहेत त्या देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेत वोटर स्लिपचं वितरण सुरू आहे आणि त्या उद्यापर्यंत देण्यात येणार आहेत पूर्णपणे. वोटर स्लिप बरोबर आपण वोटर्स ऍप सुद्धा सुविधा निर्माण केलेली आहे आणि त्याकरता आपण QR कोड सुद्धा लोकांना पर्यंत पोहोचवलेला आहे. त्याद्वारे सुद्धा आपलं मतदान कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या बूथवर आहे ते सुद्धा समजतंय. एकंदरीत महापालिकेमार्फत निवडणुकी कामी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोणत्याही त्रुटी राहिलेल्या नाहीत. पोलीस बंदोबस्त सुद्धा चांगल्या पद्धतीनं माननीय SP सरांनी ठेवलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भीती न बाळगता निर्भयपणे आणि निपक्षपातीपणे आपलं मतदान सर्वांनी 100% लोकांनी करणं अपेक्षित आहे.